सर्वांना शालोम, प्रेज लॉर्ड. प्रभूला धन्यवाद देतो. कठीण प्रसंगात कसं उभं राहून देवानं ज्यावेळेस मनुष्याला कसोटीस लावून त्याची परीक्षा घेतल्यानंतरचे जे आशीर्वाद आहे ते काही वेळेमध्ये आपण पाहणार आहोत. एक शास्त्रभाग वाचू की ज्या शास्त्रभागामध्ये तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक नवीन आशा असणार आहे. जीवन कठीण आहे. या कठीण जीवनामध्ये चालत असताना विश्वास टिकवून भविष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आम्हाला मिळवायच्यात त्याच्यासाठी जी असणारी सकारात्मकता, त्या सकारात्मकतेला पाहण्याचा प्रयत्न आपण करूया. अतिशय सुंदर आहे उत्पत्तीचं पुस्तक, त्याचा 22वा अध्याय आणि त्याची फक्त 2 वचनं आपण वाचणार आहोत. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवानं अब्रामास कसोटीस लावले. त्यानं अब्रामा अशी हाक मारली, तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? तेव्हा देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र, प्रिय पुत्र इसाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी सांगेन त्या डोंगरावर त्याचं होमार्पण कर. पाप कसोटी म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही हतबल होतो, निराश होतो. परंतु कसोटीनंतर जेव्हा मनुष्य कसोटीमध्ये उत्तीर्ण होतो तेव्हा प्रभूचे अद्भुत आशीर्वाद त्याला अनुभवायला मिळतात. म्हणून देव त्याच व्यक्तीची कसोटी घेतो, त्याच व्यक्तीची परीक्षा घेतो ज्याच्यावर त्याचा विश्वास आहे. अब्राम विश्वासणाऱ्यांचा बाप, परंतु सगळ्यात मोठी त्याची परीक्षा करण्यात आली. आणि जे सर्वोत्तम, देव नेहमी सर्वोत्तम मागतो कारण देव सर्वोत्तम आहे. म्हणून म्हातारपणाचा अब्रामाचा एकुलता एक मुलगा, ज्याच्यावर भविष्यवाणी करण्यात आली होती की मी आकाशातल्या तारे इतकी तुझी संतती करेल, परंतु जेव्हा परमेश्वराने त्याला कसोटीस लावलं आणि बायबल सांगतं की तो त्याला म्हटला, तू मोरिया डोंगरावरती जाऊन इसाकाचं अर्पण कर. आज तुम्ही जेव्हा हे वचन ऐकत असाल तेव्हा परमेश्वर अशाच पद्धतीनं तुमच्याकडं इसाकासारखं काहीतरी अर्पण मागत असेल. परंतु निराश होऊ नका. जेव्हा तुमचं समर्पण आणि तुमचं अर्पण प्रभू मान्य करतो तेव्हा इसाक राहत नाही, तर इसाक एक महान राष्ट्र, त्याची निर्मिती होऊन पुन्हा अब्रामाच्या हातामध्ये येतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला उत्तेजित करतो, निराश हताश होण्यापेक्षा परमेश्वरासाठी आपलं अर्पण, आपलं सर्वोत्तम समर्पण प्रभूला करा. आणि ज्याप्रमाणे तो म्हणतो की अब्रामा सूर्यावर आणि पाठीमागं झुडपामध्ये तुझ्यासाठी एडका आहे. जेव्हा देवाची वाणी तुमच्याकडे येते तेव्हा ती वाणी तुमच्यापासून काहीतरी काढून घेण्यासाठी येत नसते, तर परीक्षेनंतर इसाकाच्या ऐवजी महान राष्ट्र तुमच्याकडं परत केलं जातं. कदाचित हा संदेश तुमच्याकडे येत असताना तुमच्याकडं देव कुठले तरी महान आशीर्वाद पाठवेल की ज्याच्या अर्पणाच्याद्वारे, जसं अब्रामाचं अर्पण इसाक त्या मोरिया डोंगरावरती त्यांना अर्पण करण्यासाठी वेदीवरती त्याला रचलं, वेदीवरती त्याला झोपवलं. परंतु इसाक पुन्हा वेदीवरती उठल्यानंतर तो इसाक नव्हता, तर तो एक महान राष्ट्र, ज्या राष्ट्राच्या विरोधामध्ये जगातली कोणती शक्ती काम करू शकत नाही, इतकं महान राष्ट्र. म्हणून त्या ठिकाणामध्ये इसाकाला त्याने बोलवलं. उत्तेजित व्हा, आनंदित व्हा. कदाचित हा संदेश तुमच्या जीवनामध्ये अशाच पद्धतीने एक नवीन आशा घेऊन येईल. आज तुमची कसोटी असेल, परंतु कसोटीनंतर इसाकासारखा एक मोठा आशीर्वाद असेल. निराश होऊ नका, हताश होऊ नका. परिस्थितीमध्ये लढा आणि लढल्यानंतर अनेकांसमोर एक साक्षीचं जीवन जगा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देतो. गॉड ब्लेस यू.